नमस्कार रसिक मित्र हो. आज मी आपल्यासमोर या ठिकाणी एक कविता सादर करणार आहे आणि त्या कवितेचं नाव आहे कणा. आता या कणा कवितेचे लेखक आहेत, कवी आहेत कवी कुसुमाग्रज. आता कवी कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. शिरवाडकर. आता वि.वा. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर आणि कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव. आता हे कवी एक अत्यंत प्रसिद्ध म्हणून समजले जातात. ते एक प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार, एक कथाकार, एक समीक्षाकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्याने विशाखा नावाचं एक फार मोठं काव्यसंग्रह प्रसिद्ध केलं. त्यांची गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार ही कविता आणि कणा ही नावाची कविता आणि नट सम्राट नावाचं एक फार मोठं गाजलेलं नाटक हे त्यांचं प्रसिद्ध आहे. मराठी साहित्य क्षेत्रामध्ये अत्यंत मोठी, सगळ्यात मोठी भर घालणारे एक कवी लेखक म्हणून या कुसुमाग्रजांचं नाव घेतलं जातं. आता ह्यांची कविता आहे कणा. या कवितेचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. तर ह्या कवितेचं एक वैशिष्ट्य फार मोठं वेगळं आहे. कारण या कवितेचं वैशिष्ट्यामध्ये एक नातं घेतलेलं आहे आणि ते नातं आहे शिष्य आणि गुरु. गुरु शिष्याचं हे नातं आहे. म्हणजेच त्याचा एक शिक्षक आहे आणि शिक्षक म्हटलं की फार मोठं आदराचं स्थान त्या ठिकाणी निर्माण होतं. शिक्षक म्हणजे एक दिशादर्शक, एक मार्गदर्शक असा आणि एक आधार देणारा म्हणून त्याची ख्याती पसरलेली आहे आणि म्हणून ते गुरु शिष्याचं नातं या ठिकाणी प्रकट केलेलं आहे. आता यात जो शिष्य आहे तो शिष्य मात्र तिच्या गावामध्ये एकदा फार मोठ्या पावसाळ्यामध्ये फार मोठा महापूर येतो आणि त्या महापुरामध्ये या शिष्याच्या घरातील सगळं काय घर दार, घरातल्या सगळ्या वस्तू आहे ते नाही ते सगळ्या गोष्टी वाहून जातात आणि मग तो हतबल होतो, निराश होतो आणि काय करावं काय करू नये हे त्याला समजत नाही. अशा वेळी काय करायचं हा विचार चालू असतो. एवढ्यात त्याच्या डोक्यात येतं की आज आपण आपल्या गुरुला भेटलं पाहिजे, शिक्षकाला भेटलं पाहिजे आणि म्हणून तो शिक्षकाकडे येतो. पावसाळ्याचे दिवस असतात, पाऊस पडत असतो, चिंब तो भिजलेला आहे. अत्यंत भिजलेल्या अवस्थेमध्ये कशाही त्या अवस्थेमध्ये तो आहे त्याच परिस्थितीमध्ये तो आपल्या शिक्षकांना भेटायला येतो आणि तो म्हणतो. जे म्हणणं आहे तेच या कवितेतून कवीनं मांडलेलं आहे आणि त्या कवितेचं नाव आहे कणा आणि ही कणा आता कवितेचं कविता मी या ठिकाणी सादर करत आहे. बघा कवितेत कुसुमाग्रज काय म्हणतात. अत्यंत मार्मिक, हृदयाला शिरे पाडणारी अशा पद्धतीची ही कविता या ठिकाणी मी सादर करत आहे. बघा कविता काय म्हणते बघा. ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाही पाहुणी आली गेली खड्ड्यात राहून. बघा महापुराचं वर्णन आहे. महापुरातील त्या पाण्याला, त्या नदीला त्याने गंगामाही म्हटलेलं आहे आणि घरात राहून निघून गेली. बघा काय केली पुढे. माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली. रिकामी हाती जाईल का नाही, रिकामी हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. बघा माहेर वाशिन पोरगी घराकडे येते ना, आपल्या माहेरी येते पण ती जाताना रिकामी जात नाही. काय मोठं वर्णन केलेलं आहे. भिंत खचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते सारे गेले, प्रासाद म्हणून पापण्यामध्ये पाणीच तेवढे ठेवले, प्रासाद म्हणून पापण्यामध्ये पाणीच तेवढे ठेवले. बघा रडण्याशिवाय त्याच्याकडे कुठला पर्याय नव्हता, फक्त डोळ्यात अश्रू होते. शेवटी काय म्हणते बघा. कारभारणीला घेऊन संगीसर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगीसर आता लढतो आहे,
पडकी भिंत बांधतो आहे, पडलेली पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर. जरा एकटेपणा वाटला, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडलेला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडलेला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते रड म्हणा. पाठीवरती हात ठेवून नुसते रड म्हणा. नुसते रड म्हणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.